आज आपण बनवतोय फोडणीचं वरण. वरण आवडतंय पण बनवता येत नाही. पित्ताचा त्रास असल्यामुळे वरण खाता येत नाही. त्यांच्यासाठी आजची आपली खास रेसिपी. ह्या ठिकाणी मुगाची डाळ व त्याचबरोबर मसूरची डाळ घेतलेली आहे. दोन्ही डाळी समप्रमाणात घ्यायच्या आहेत. डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी, तेल व मीठ घालून शिजवून घ्यायचे आहे. डाळ शिजल्यानंतर तडक्याची तयारी करायची आहे. तडका तयार करण्यासाठी पातेल्यामध्ये तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरीचा तडका द्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता असेल तर कढीपत्ता वापरायचा आहे. लसूण खोबरं मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे ते घालते. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, हिरवी मिरची गरजेनुसार घालायची आहे. छान असं सगळे जिन्नस परतून घेतल्यानंतर हळद घालायची आहे. तेलामध्ये हळद घातल्यामुळे हळदीचा कलर छान असा खुलून येतो. शिजवून घेतलेली डाळ थोडीशी घोटून घालून घ्यायची आहे. आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. उकळी काढून घेतल्यानंतर तयार आहे खाण्यासाठी वरण. असं वरण तयार केलं तर तुम्हाला पित्त अजिबात होणार नाही. आवडल्यास लाईक करा.